नमस्कार 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 सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ. माझ्याकडनं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आजच्या या संध्याकाळच्या सहा वाजताच्या सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. आणि माझ्याकडनं सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यामध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, श्री शिव स्वरोदय, नंतर आकाशिक रेकॉर्डिंग्स आणि ब्रह्ममुहूर्त हा जो विषय आहे या विषयामध्ये आपण श्री स्वामी समर्थ या विषयामध्ये आपण गेले 23 वर्ष झाले प्रॅक्टिस करतो आहे. आत्तापर्यंत हजारो लोकांना आपण सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आपलं यूट्यूब चॅनल आहे आस्क वास्तुकार गुरु नावाचं, ज्यामध्ये 1.25 लाखपेक्षा जास्त व्ह्यूवरशिप आपल्याला आलेली आहे. आणि असंख्य लोकांच्या इथे सकारात्मक रिझल्ट आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि हा विषय मी स्वतः ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून शिकवतो सुद्धा. जर कोणाला यामध्ये डेडिकेटली काम करायचं असेल, कुठल्या तरी एका विषयामध्ये पारंगत व्हायचं असेल, तर मी संपूर्णपणे नॉलेज त्यांना द्यायला तयार आहे. आणि आत्तापर्यंत असे मी 10,000पेक्षा जास्त विद्यार्थी घडवले आहेत. तर इथे जेवढे सगळे लोक ऑडिओमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओमध्ये आलं तर बरं पडेल, की जेणेकरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकू. आणि आजच्या ह्या सेशनला अजून चांगलं कसं बनवता येईल हा आपला दोघांचाही प्रयत्न असेल. तर यामध्ये हा आपला सगळ्यांचा प्रयत्न असेल. आणि यामध्ये आता आजचा जो विषय आहे तो मार्गशीर्ष गुरुवार हा पहिला पॉईंट मी इथे घेतो. तर मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि ज्यांच्याकडे श्रीयंत्र, सुमेरू यंत्र आहे, 3Dमध्ये येतं ते, म्हणजे 3 डायमेन्शन्समध्ये असलेलं ते श्रीयंत्र असतं. आणि एक श्रीयंत्र असतं 2 डायमेन्शनमध्ये, म्हणजे प्रिंटमध्ये असतं. तर वी विल बी प्रेफर फॉर ओनली 3 डायमेन्शन्स श्रीयंत्र. आणि 3 डायमेन्शन श्रीयंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांनी आजपासून त्याच्यावरती कुंकुम अर्चन करायचं आहे. श्रीसूक्त आणि पुरुष सूक्त 12 वेळा त्याच्यावरती म्हणायचं आहे, की जेणेकरून आपल्याला त्याचे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत ते जास्त चांगल्या प्रमाणामध्ये करता येतील. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही आहे त्यांनी सांगावं, मला व्हॉट्सअपला पिंग करा, त्यांना मी माझ्याकडे श्रीयंत्राची पूर्ण इत्थंभूत माहिती देईल. आपल्याकडे विधिवत आणि पूर्ण सिस्टमॅटिक आणि पूर्ण आध्यात्मिक पद्धतींनी बनवलेलं श्रीयंत्र उपलब्ध आहे. आणि त्याची सर्वतोपरी माहिती मी तिथे डेफिनेटली देण्याचा प्रयत्न करेन. पण जेव्हा आपल्याकडे आता मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आपले सुरू झालेले आहेत. आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारमध्ये काय होतं, महिला भगिनी आपल्या वास्तूमधल्या तर आपल्या संसारामधल्या ज्या महिला भगिनी असतात त्या महिला भगिनी मार्गशीर्ष गुरुवार हा करत असतात. आणि त्यावेळेला एका कळशाची स्थापना करतो आपण. एक पुस्तक असतं ते मार्गशीर्ष गुरुवारचं, ते आपण तिथे ठेवतो. लक्ष्मीची पूजा करतो, आराधना करतो, एक फळ ठेवतो, कळस मांडतो, एक फळ ठेवतो, हार. आणि पांढऱ्या रंगाचा प्रसाद लक्ष्मीला फार आवडतो. विष्णूला आणि लक्ष्मीला पांढऱ्या रंगाचा प्रसाद फार आवडतो. आणि तिथेच आपण तांदळावरती तांदळाच्या म्हणजे एका ताटलीमध्ये तांदूळ ठेवतो, वाटीमध्ये किंवा ताटलीमध्ये. आणि त्या तांदळावरती आपण सुमेरू यंत्र, श्रीयंत्र, तर सुमेरू श्रीयंत्र आपण तिथे ठेवतो. ते सुमेरू श्रीयंत्र जे आहे ते 3D असतं. 2D आणि 3D हा जरा वेगळा पार्ट आहे त्याच्यामध्ये. तर 3D असतं. तर 3D इज अ व्हेरी मोस्ट इफेक्टिव्ह इन युअर वास्तू, इन युअर प्रिमायसेस. तुमचं वास्तू जास्तीत जास्त प्रेशियस कसं बनेल, तुमचं वास्तू जास्तीत जास्त आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल लेवल कशी डेव्हलप करेल, तुमची वास्तू हे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी कशी क्रिएट करेल, तर त्याचा बराचसा भाग हा त्या श्रीयंत्राकडे जातो. इज अ व्हेरी स्पिरिच्युअल अँड व्हेरी इफेक्टिव्ह गॅजेट इन अवर वास्तुकार सेशन. तर आय विल बी डेफिनेटली रिकमेंडेड फॉर यू एव्हरीवन, की जेणेकरून आपल्याला आपली स्पिरिच्युअलिटी, आपली आध्यात्मिकता आणि आपला पॉझिटिव्ह, आपली सकारात्मकता आणि आपला फिनान्शियल डेव्हलपमेंट, आपलं करिअर, या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज करता येतात. तर यासाठी आपल्याला श्रीयंत्राची उपासना फार महत्त्वाची असते. तशी श्रीयंत्राची उपासना आपण महालक्ष्मीच्या वेळेला करू शकतो. वैभव लक्ष्मीचं व्रत आपण जेव्हा करतो तेव्हाही करू शकतो. जसं मार्गशीर्ष गुरुवार आहे तेव्हाही लक्ष्मीचा दिवस असतात, तेव्हाही आपण करू शकतो. प्लस पिठोरी अमावस्येच्या दिवशी, प्लस अजून असे बरेच काही तिथे आहेत वर्षभरातनं ज्यामध्ये आपण
दर पौर्णिमा झाली, दर पौर्णिमेला आपण करू शकतो. तर अशा वेगवेगळ्या तिथ्या आहेत आपल्या कॅलेंडरमध्ये, ज्या वेळेला आपण श्रीयंत्र सोमेरू श्रीयंत्र म्हणजे 3D श्रीयंत्राचं कुंकुम अर्चन आपल्याला 12 वेळा म्हणजे 12 वेळा श्रीसूक्त 12 वेळा पुरुष सूक्त म्हणून त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचं आणि ते कुंकुमार्चन केल्यानंतर ते जसंच तसं ठेवायचं आहे. परत दुसरं सेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते कुंकुमार्चन हलवायचं नाही, असं त्या विधीचा नियम आहे. तर साधारणपणे महिन्याभरातनं एकदा म्हणजे पौर्णिमा तर महिन्याभरातनं एकदा येतच असते आणि महिन्याभरातनं येणारी जी पौर्णिमा असते ती कुंकुम अर्चन केलेलं श्रीयंत्र जे आहे ते श्रीयंत्र आपल्याला महिनाभर हलवायचं नाही. किंवा त्याच्यामध्ये जर एखादा दुसरा, आता जसं की मार्गशीर्ष गुरुवार हा ऑप्शन आहे, दर गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवार असतो आणि त्यावेळेला आपण लक्ष्मीची आराधना करतो, त्या कळसाची पूजा करतो जो आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांडलेला असतो आणि त्याच्याच बरोबर आपण त्या श्रीयंत्राची पण पूजा करतो. श्रीयंत्र आपण एका डिशमध्ये ठेवतो, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवतो आणि त्या तांदळावरती श्रीयंत्र ठेवतो आणि त्याच्यावरती आपण 12 वेळा श्रीसूक्त आणि 12 वेळा पुरुष सूक्त असं त्याच्यावरती म्हणतो आणि कुंकुमार्चन करतो. म्हणता येत नसेल तर यूट्यूबला सगळे व्हिडिओ रेडी आहेत. तर किंवा तुम्ही तुमच्याकडे स्पेसिफिक कोणी गुरुजी असतील, गुरुजींना बोलून केलं, त्यांना थोडी बिदागी दिली तरी चालेल, काही हरकत नाही. पण ते काम अतिशय सिस्टमॅटिक आणि अतिशय पद्धतशीर होतं आणि त्यामुळे आपल्या वास्तूमधले जे सकारात्मक गोष्टी आहेत, सकारात्मक घटनाक्रम आहे, तो डेफिनेटली खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला तिकडे बघायला मिळतात. तर परत एकदा मी ही स्क्रिप्ट रिपीट करतो कारण बरेचसे लोक नंतर आलेत. इन शॉर्ट रिपीट करतो. आज आपण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार चा माहिती थोडी घेतो आहोत की ज्यामध्ये आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. तर श्रीयंत्रावरती 3D श्रीयंत्र आहे जे आपल्याला ॲक्च्युली चांदीच्या डिशमध्ये ठेवायचं असतं. पण आता सर्वांनाच ते शक्य नाही, तर मी आय विल बी सजेस्ट ओनली स्टील डिश. तर स्टील डिशमध्ये आपण ठेवू शकतो. जेव्हा आपल्याकडे धनसंपत्ती वाढेल तेव्हा तुम्ही चांदीचं नक्की घ्या आणि त्यामध्ये तुम्ही छोटीशी चांदीची ताटली त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकायचे डिश भरून आणि मग त्याच्यावरती तुम्हाला ते श्रीयंत्र 3D श्रीयंत्र ठेवायचं, त्याला सोमेरू श्रीयंत्र असं म्हणतात. आणि त्याच्यावरती 12 वेळा श्रीसूक्त आणि 12 वेळा पुरुष सूक्त असं करून त्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि ते कुंकुमार्चन परत दुसरं श्रीयंत्र दुसऱ्या वेळेला जेव्हा त्याची पूजा होत नाही तोपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे. कारण कसं असतं, हा सिझनेबल करणारी लागणारी जी पूजा असते ती वेगळ्या पद्धतीने करावी लागते आणि रोजची जी पूजा असते ती वेगळ्या पद्धतीने करावी लागते. तर आता ह्या संदर्भात जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. मार्गशीर्षचे गुरुवार सुरू झालेले आहेत आणि आता आपल्याला दर गुरुवारी मार्गशीर्षच्या महिन्यामध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीचं मार्गशीर्षचा विधी नेहमी आपल्या घरामध्ये महिला भगिनी करत असतात आणि त्यांच्यासाठी आपण श्रीयंत्र उपलब्ध करून दिलेलं आहे. ते श्रीयंत्र जर कोणाला हवं असेल तर मला डेफिनेटली पिंग करा. आपण अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने विधीपूर्वक पद्धतीने केलेलं श्रीयंत्र उपलब्ध करून देतो. जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. बोला. हॅलो. ओके, ठीक आहे. तर आता ह्यामध्ये पुढचा जो पॉईंट आहे आपला वास्तुशास्त्रामधला तो म्हणजे असा आहे की बरेच वेळेला काय होतं, आता इकडे बरेच वेळेला काय होतं, वास्तुशास्त्र आपण कशा पद्धतीने करतो याची परत एकदा माहिती देतो मी या व्हिडिओमध्ये, कारण आज बरेचसे लोक इकडे जॉईन झालेले आहेत. आणि सेकंड थिंग, कुंडली जर कोणाला बघायची असेल तर माझं मोस्ट वेलकम आहे. इथे आपण काही लाईव्ह सेशनमध्ये कुंडली बघण्याचं काम, न्यूमरोलॉजीचं काम आणि फेस रिडिंगचं काम हे करत असतो दर गुरुवारी. अशी ही आठवड्याभर सर्व्हिस माझी पेएबल असते. लोक पैसे देतात आणि त्याच्यासाठी पे करतात आणि लाईव्ह सेशन घेतात. प्रायव्हेट सेशन असतात ते, असे पब्लिकमध्ये नसतात आणि त्याची रेकॉर्डिंगही आपण करत आणि केली तरी ती फक्त त्या व्यक्तीसाठी करतो असं आहे.
तर हा पॉईंट इथे फार महत्त्वाचा आहे. आणि जर कोणाला काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, काही विचारायचं असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता. आणि कुंडली जर कोणाला दाखवायची असेल तर कुंडलीसुद्धा दाखवू शकता. लग्न बर्थ चार्टवरून आपण इथे प्रेडिक्शन्स करण्याचा प्रयत्न करतो. सेकंड थिंग, वास्तुशास्त्राचं काय होतं मी तुम्हाला सांगतो. आता काय बरेच वेळेला आपण अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या. तर मी जेव्हा व्हिजिटला जातो लोकांकडे त्यावेळेला मला वेगवेगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतात. जसं की बरेच वेळेला काय होतं, त्यामध्ये आपल्याला आपण इंट्रन्स म्हणतो, बरोबर की नाही. मग इंट्रन्सवरनं काय होतं, बरेच वेळेला जे वास्तू कन्सल्टंट म्हणजे इतर काही लोक या क्षेत्रात काही काम करतात, तर माझे क्लायंट्स मला नेहमी म्हणतात की सर आम्हाला इथे घाबरवलं जातं. तर आजपर्यंत घाबरवून बिझनेस करण्याचा व्यवसाय आपण कधी केला नाही. लोकांना अडचणी येणार आहेत, काय अडचणी येणार आहेत, तुमचे प्रेडिक्शन्स तुम्ही द्या. बरं, आपण जे प्रेडिक्शन्स देतो ते काही असेच नसतात. त्या आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती आपण ध्यानधारणा करतो आणि ब्रह्ममुहूर्तावरती ध्यानधारणा केल्यामुळे आपल्याला त्याचे प्रेडिक्शन्स अतिशय चांगल्या पद्धतीने देता येतात. म्हणून तर इथे बरेच वेळा असं होतं की वास्तू सम काइंड ऑफ प्रेशियस असते सुद्धा, चांगले सकारात्मक रिझल्ट असतात सुद्धा, पण बरेच लोक तिथे घाबरवतात. ॲज एन वास्तू कन्सल्टंट तिथे बरेच लोक घाबरवतात आणि मग काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रेडिक्शन्स करतात. तर मला हेच म्हणायचं आहे की म्हणजे माझं एक वाक्य होतं, जेव्हा मी मला वाटतं 2011-12च्या वेळेला मी जे वास्तू कन्सल्टन्सीचं काम करत होतो, म्हणजे खूपच सुरुवातीचा काळ होता तो माझा असं. आणि त्यावेळेला मी एक वाक्य लिहिलं होतं, मी त्याचं बॅनरही तुम्हाला पाठवेल कदाचित सापडला तर. त्यावेळेला मी असं लिहिलं होतं की 8 दिशांचं वास्तूंचं थोतान मांडून जे लोक तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांना आणि त्या व्यक्तींना भुलून जाऊ नका, असं मी ते लिहिलेलं होतं. मला सापडलं तर मी डेफिनेटली पाठवेल तुम्हाला. म्हणजे एवढे क्रांतिकारी विचार, एवढे ॲडव्हान्स थॉट माझ्या त्यावेळेला म्हणजे माझ्या त्या वयाच्या 30-32व्या वर्षी तिकडे होते. तर काय होतं, नुसतं दिशा करून ठीक आहे, काही वेळेला तिथे तसे पॉईंट्स असतात, पण याचा अर्थ असा नाही. बरं, तुम्हाला मध्ये सॉल्व्ह करता आले पाहिजेत, मग तुम्ही गॅरंटी घेता का सॉल्व्ह करून देण्याची? मग तसंही लोक बोलत नाहीत. मग नुसतं लोकांना प्रॉब्लेमचे सोल्युशन्स प्रॉब्लेम्स वाढवून सांगायचे आणि मग बिलं सांगायचे आणि मग बिलं सांगितली की पैसे घ्यायचे. म्हणजे हे काय मला योग्य वाटत नाही या सगळ्याच्यामध्ये. म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्ही जो रिझल्ट लोकांना देताय तर ते शुअर शॉट सांगताय का, किंवा त्याचं आउटपुट तुम्हाला तसं मिळणार आहे तर तसं तुम्ही शुअर शॉट सांगताय का, तर तसं सांगा ना. मग नुसतंच आता बरेच ठिकाणी मी मध्ये गेलो होतो. मी 3 दिवस पुण्याला होतो मधल्या काळामध्ये. त्याच्या आधी मी नाशिकला होतो, किंवा इथे खोपोलीला वगैरे पण माझी कामं चालू आहेत. इतर ठिकाणी पण मी फिरत असतो कामासाठी. मग तिथे मला बरेच वेळा लोक असं म्हणतात की सर आमच्याकडे आधीचे लोक येऊन गेले, कन्सल्टंट येऊन गेला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे तिकडे दिशा आहे, हे असं आहे, घाबरत. मी बोललो घाबरण्याचं कारण आहे निसर्ग येतो, हा घाबरण्याचं कारण आहे. नृसिंहाचा अवतार भक्त प्रल्हादासाठी देवाने घेतला. तो काही शाहरुख खान, सलमान खान आणि आवडता हिरो गोविंदा किंवा ऋतिक रोशन असं म्हणून घेतला का? नाही, त्यांनी नृसिंहाने जो अवतार घेतला तो नृसिंहाचा अवतार घेतला देवानी. विचार करा, नारायणाने नृसिंहाचा अवतार घेतला, पण त्या नृसिंहाच्या अवतारामध्ये भक्त प्रल्हाद त्याला घाबरला का? नाही, कारण त्याला माहिती होतं की भक्त प्रल्हादला माहिती होतं की हा देव आहे आणि हा देव आपल्या वाईटावर जी लोक आहेत त्यांचं वाईट करायला आलेला आहे, त्यामुळे हा देव आपलं वाईट करणार नाही. पण ह्याची माहिती देणार कोण? तर ह्याची माहिती तुम्हाला एक इथेंटिक, एक सिस्टमॅटिक, एक व्यवस्थित जो काम करतो तोच तुम्हाला इथे व्यवस्थित म्हणजे डेडिकेटली जो काम करतो तो तुम्हाला डेफिनेटली देऊ शकतो. मग आता डेडिकेटली काम करणारे कन्सल्टंट नाही आहेत का? तर आहेत ना, मी नाही म्हणत नाही, पण ते आपल्या वाट्याला यायला पाहिजेत, पहिली गोष्ट. नाहीतर आता कसं आहे, मी मागे पण बरेच वेळा म्हटलं की म्हणजे आर्थिकदृष्ट्या कधी कोणाला आपण त्रास दिला नाही. आज आपल्याकडे ज्या पण स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने ज्या पण गोष्टी मला प्राप्त होतात त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. मला काही इथे इस्टेट प्रॉपर्टी किंवा बंगला बनवायचा नाही आहे किंवा खूप मोठं काही एम्पायर उभं करायचं आहे वास्तुशास्त्रामध्ये वगैरे, तर अजिबात नाही. मी सकाळी उठतो आणि स्वामींना फक्त एवढंच म्हणतो की स्वामी महाराज, आजच्या दिवसामध्ये जे पण काही गोष्टी होणार असेल तर तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पद्धतीने होऊ द्या, मग मी त्याला डिनाय करणार नाही. निसर्ग आपल्याला भरभरून देतोय,
पण आपण त्याला ओळखता आलं पाहिजे, कारण ते सूक्ष्म म्हणजे निसर्ग हा सूक्ष्म चेतनेचा सूक्ष्म तळावरती ह्या गोष्टी होत असतात आणि आपण त्याला प्रिजज करू शकत नाही, आपण त्याला इमॅजिन करू शकत नाही, आपण त्याचं प्रेडिक्शन करू शकत नाही आणि म्हणून आपल्या दिशाभूल होते. आणि ही दिशाभूल झाली की मग आपल्याला काही लोक भेटतात असे की ते दिशाभूल झालेल्याचा फायदा घेणं. म्हणजे मी पण बिझनेस करतो, मी पण पैसे आकारतो, पण सर्वसामान्यांना परवडतील असे, सर्व जणांना परवडतील असे, सगळ्या जणांना जमेल रुचेल असं पद्धतीने आपण काम करतो आणि त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं आउटपुट, जास्तीत जास्त चांगलं प्रोडक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर पण जी लोक मला फॉलो करतात त्यांची केस मी सॉल्व्ह करून देतो. म्हणजे असाही काही विषय नाही आहे. म्हणजे 97% कन्व्हर्सेशन रेशो वास्तुकारने आत्तापर्यंत दिलेला आहे. मग तो काय असाच का? मग आमच्याकडे तेवढा डेटा आहे आणि त्या डेटाच्या भरोशावरती आम्ही बोलतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात त्या पद्धतीने इथे होतात. म्हणून मी नेहमी सांगतो की वास्तुशास्त्रामध्ये बरेच वेळेला वेगवेगळ्या दिशा, वेगवेगळ्या सिच्युएशन्स, वेगवेगळ्या गोष्टी सांगून घाबरवलं जातं आणि तो घाबरवून तो बिझनेस केला जातो आणि तो बिझनेस आपल्या इथे तसा होत नाही. आपण माहिती देतो. मी माझ्या क्लायंटला नेहमी सांगतो, ही माहिती आहे तुमच्यासाठी, तुम्हाला पटली तर घ्या, नाही पटली तर घेऊ नका. आणि पुढे काही गोष्टी तशा होणार असेल तर आय विल बी डेफिनेटली रिकमेंडेड यू. आणि क्लिअरली आपण काही गोष्टी सांगतो. त्याच्यामुळे काही लोक नाराज. आता मध्ये 1-2 क्लायंट होते, मी एकदम क्लिअर सांगितलं की तुमच्या रिलेशनशिप टिकणार नाही, क्लिअर सांगितलं. मग काय त्यांना राग आला, ते आले नाही माझ्याकडे, मग मी काय करू शकत नाही ना त्याला. बघा, मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो, मी तुमचं भविष्य नाही बदलू शकत. मी काय देव नाहीये, मी कन्सल्टंट आहे, मी कोणाचं भविष्य बदलू शकत नाही. बरं, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत काय सांगितलंय? बरेच लोक म्हणतात श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कर्म सांगितलंय. साफ चुकीचं आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अकर्म सांगितलंय. अकर्म म्हणजे काय? की तू काही करू नकोस आणि तू क्रेडिटही घेऊ नकोस. तुला जेवढं जमतंय तेवढं कर, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी बसलो इथे करायला आणि हे सगळं मी करतोय. तू तुझ्या अंगावरती क्रेडिट घ्यायचं नाही आणि त्याच्यापासून मिळणारा रिझल्ट, त्याच्यापासून मिळणारा रिस्पॉन्स, त्याच्यापासून मिळणारा रेव्हेन्यू हा सगळा म्हणजे मी डिसाईड केलेला आहे. तो त्याच्यामध्ये तुझा हक्क नाही, त्याच्यामध्ये तुझा अधिकार नाही. त्यामुळे श्रीकृष्णाने बरेच, आता ज्यांनी इथे भगवद्गीता वाचली आहे मला माहीत नाही, मी वाचली आहे, मला जेवढी कळली तेवढी मी तुम्हाला सांगतोय. पण श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये कर्म नाही सांगितलंय, श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये अकर्म सांगितलंय. अकर्म म्हणजे काय? की तुमचं प्रोडक्टिव्ह म्हणजे तुमचं कर्म फक्त 10%च आहे, 90% निसर्ग करतोय, 10% तुम्ही करताय, तेव्हा तुम्हाला यश मिळतं. आजच्या तारखेमध्ये लोक उलट आहे, आपण 90% मेहनत घेतो आणि 10% देवावरती भरोसा ठेवतो. मग देव काय म्हणतो, 90% आता तू केलंच ना, आता बघ तुझे फळं तुला कशी भोगायची आहेत ते. आणि नेमकं तसंच होतं. आणि मग अशा सगळ्या केसमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी अडचणीच्या ठरतात, प्रॉब्लेमॅटिक क्रिएट होतं. मग आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक वेळेला माझ्याच बाबतीत असं का होतं, प्रत्येक वेळेला मीच का, मग प्रत्येक वेळेला माझ्याच बाबतीत का असं होतं, प्रत्येक वेळेला मीच का. तर ह्यासाठी आपल्याला एक ब्रह्ममुहूर्तावरती मेडिटेशनचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि त्या ग्रुपमध्ये आपल्याला 1 तास येऊन शांत बसायचं आहे. आणि तिथे 1 तास येऊन शांत बसण्याची वेळ 4:44 ते 5:55 आहे. तिथे जर तुम्ही माझ्याबरोबर 21 दिवस ते 45 दिवसाचं सेशन अटेंड केलं, अर्थात मला स्वतःला तेवढा वेळ द्यायला मिळत नाही, कारण माझ्याकडे ज्या मी केसेस घेतलेल्या आहेत त्या मी सकाळी 3:33 ते 4:44 मी त्या करत असतो. म्हणजे हा सगळा विषय तिकडे येतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला वेळ देतो. म्हणजे मग त्यानंतर म्हणजे शक्यता खूप कमी असते माझी, मी असतो तिकडे पण मी येऊ शकत नाही, अशी पण परिस्थिती बरेच वेळेला होते. कारण मला केसचा स्टडी करणं, अभ्यास करणं खूप आमूलाग्र होऊन जातं. पण तरी पण मी काही वेळेला त्या सेशनला येतो. पण ते सेशन जर तुम्ही अटेंड केलं तर तुम्हाला स्वतःला कळेल की काय करायचं आहे आणि काय आपल्याला कशा पद्धतीने या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत. मग मला याच्यामध्ये एकच म्हणायचं आहे की बघा, खरा गुरु तो असतो किंवा खरा मार्गदर्शक तो असतो जो तुम्हाला आमच्यावरती डिपेंड राहू शकत नाही. मी म्हणतो तुम्ही माझ्यावरती डिपेंड राहू नका. तुमची ऊर्जा स्त्रोत, तुमची शक्तिस्थानं तुम्ही स्वतः शोधा. तुम्हाला मिळतील ते, जशी मला माझी मिळाली तशी तुम्हाला मिळणार नाही का? डेफिनेटली मिळणार. मग मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवतो, पण मी तुम्हाला आयुष्यभर माझ्यावरती डिपेंड ठेवणार नाही. मला आवडणार नाही ती गोष्ट. मला माझ्या गुरूंनी तसं शिकवलं नाही. माझ्या गुरूंनी सांगितलं तू लोकांना मार्ग दाखव, लोकांचं एनलाइटमेंट झालं पाहिजे, त्यांना त्यांचा विषय कळला पाहिजे, त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजेत, त्यांना त्यांच्या गोष्टी बरोबर समजल्या पाहिजेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर ह्या पद्धतीने होत असतील तर मग आपल्याला त्या पद्धतीने, त्या सिस्टमॅटिक त्या पद्धतीने
आपल्याला पुढे जायला पाहिजे. तर ह्यासाठी आपला ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे, विधी आहे. आणि अशा पद्धतीने आपण या गोष्टी इथे करत असतो. तर माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की दिशा करून वास्तुशास्त्र करणे, दिशा करून म्हणजे आहे, मी नाही म्हणत नाही आहे, मी पण दिशा करूनच करतो, पण विदाऊट डिरेक्शन म्हणून पण एक फॉर्म्युला आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला इकडे देतो. जर तुमच्या घरामध्ये पाण्याचं फिश टँक असेल किंवा वॉटरफॉल असेल पाण्याचा, आणि बाजूला जर बाहेर विंडोच्या बाहेर किंवा बाहेरच्या प्रिमायसेसमध्ये एखादी गळकी टाकी असेल, तर त्या निगेटिव्ह गळकी टाकीचं इंटरॅक्च्युअल त्या तुमच्या वास्तूतल्या पॉझिटिव्ह वॉटरशी होतं आणि तो तुम्हाला निगेटिव्ह रिझल्ट देतो. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी तर वास्तुशास्त्राप्रमाणे हे फिश टँक ठेवला आहे, वॉटरफॉल ठेवला आहे, अरे पण तो बाहेरचा तुमचा जो एक्सटर्नल फॉर्म आहे तो निगेटिव्ह आहे आणि तो त्याला कनेक्ट करतोय. हे कोण सांगणार? तुमच्या वास्तूच्या बाहेर खिडकीमध्ये पडलेली बिल्डिंग दिसते तुम्हाला, 365 दिवस पडलेली बिल्डिंग दिसते तुम्हाला. कशी प्रगती होणार आपली त्याच्यामध्ये? मग ह्या केसमध्ये तुमचा दरवाजा नॉर्थ ईस्ट असला तरी काही फरक पडत नाही. मला हेच म्हणायचं. तर ह्या सगळा केस स्टडी असतो. आणि म्हणून मी म्हणतो की प्लॅनवरनं वास्तुकार कधी वास्तुशास्त्र करत नाही. फक्त प्लॅनवरनं वास्तुशास्त्र करत नाही. जागेवरती जोपर्यंत आपण उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही. आणि ज्यावेळेला आपण तिथे जातो, बघतो, करतो, त्यावेळेला तिथल्या गोष्टी आपल्याला प्रॉपरली कळतात आणि त्यावेळेला मग आपण तिथे प्रॉपरली कन्सल्टिंग करतो आणि व्यवस्थित सिस्टमॅटिकली करतो. तर असा हा सगळा विषय आहे. परत एकदा मी छोटंशी स्क्रिप्ट सांगतो आणि मग तुमच्या सेशनला सुरुवात करतो क्वेश्चन आन्सरिंगच्या. त्यामध्ये आता बरीच लोक आलेली आहेत. आता दर गुरुवारचा मार्गशीर्ष गुरुवारचा लक्ष्मी पूजनाचा दर आठवड्याला इथे होणार आहे. म्हणजे आपण आपल्या घरी करत असतो. मग त्यामध्ये आपल्याला सुमेरू श्रीयंत्र म्हणजे 3D श्रीयंत्र ठेवायचं आहे. ते आपल्याला स्टीलच्या डिशमध्ये, ॲक्च्युली चांदीची डिश पाहिजे पण काय हरकत नाही, सध्या स्टीलच्या डिशमध्ये, आणि त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवून म्हणजे ती भरून तांदूळ भरून मग त्यामध्ये तुम्हाला त्यावरती श्रीयंत्र ठेवायचं. जिथे आपण पूजेचा कळस मांडणार आहे मार्गशीर्ष महिन्याचा, तिथेच बाजूला ते श्रीयंत्र आपल्याला ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि मग परत ते हलवायचं नाही. कुंकुमार्चन जे केलेलं, त्या कुंकुमार्चन कसं करायचं तर 12 वेळा श्रीसूक्त आणि 12 वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते तिथेच राहील पुढच्या गुरुवारपर्यंत. कारण काही पूजा अशा असतात ज्या डेली बेसिसवरती करत नाहीत, त्या फक्त सिजनेबलच असतात किंवा नक्षत्रांप्रमाणे असतात किंवा तिथ्यांप्रमाणे असतात. तर आपण तिथ्यांप्रमाणे वी शुड बी प्रेफर फ्रॉम तिथ्यांप्रमाणे. तर आता कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. बोला. हा सर, मेडिटेशन चालू झालं का हे विचारायचं होतं. हो, मेडिटेशन चालू झालेलं आहे पण ते म्हणजे डेली होत नाही आहे. कारण काय होतं आहे, सध्या काम चालू आहे आणि लोकांची कामं घेतली तर त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो मला. आणि कधी 4:30 ते 5:30 पावणे 5चा जो विषय आहे, वेळ आहे, तो मी देऊ शकत नाही. मी 3:30-33ला उठतो रोज पहाटे पण, आणि आउट ऑफ स्टेशनला वगैरे पण असतो. तर साधारण आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस ते असतं. पण तुम्ही लिंक मात्र चेक करायची ग्रुपला. तुम्ही जर अलाराम लावला असेल तर तुम्ही ग्रुपला लिंक चेक करायची आणि त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की आज सर इथे आलेले आहेत करून. मग त्यावेळेला मी 1 तास तिथे असतो आणि वेळ देतो आणि येतात लोक तिकडे. मला वाटलं नव्हतं रिअली खरंच एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल. पण आय डेफिनेटली रिअली ॲप्रिशिएट विथ ऑल ऑफ यू की तुम्ही मला तिथे खूप चांगला रिस्पॉन्स दिला. जसा माझा दर गुरुवारच्या संध्याकाळच्या 6च्या सेशनला दिलात, तसा तुम्ही मला ब्रह्ममुहूर्ताच्या ग्रुपला पण रिस्पॉन्स दिलात. काही लोक थोड्या वेळासाठी येतात, काही लोक पूर्ण तासाभरासाठी येतात, पण मी स्वतः तिथे असतो. आणि माझ्याबरोबर तुम्ही जर मेडिटेशन केलं ना तर मी थोडंसं 1-2 पावलं पुढे असेल तुमच्यापेक्षा, जास्त नाही. पण ती जी एनर्जी आहे ती इंटरॅक्च्युअल होते, ती एनर्जी रिकनेक्ट होते तुम्हाला माझी, आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे बेहतरीन रिझल्ट मिळतात. तुम्ही सुद्धा 1 तास तुमच्या घरी बसू शकता, पण तो सोर्स असतो ना, तो सोर्स आपल्याला एकमेकांना कनेक्ट करतो. आणि तो आपण जर एका मोठ्या ट्रान्समिटरशी जुळलेला असो, जसं मी माझ्या गुरूंशी जुळलेलो होतो, म्हणून माझ्या बाबतीत चांगल्या घटना घडल्या किंवा म्हणून माझ्या बाबतीत जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या. वेळ लागला, उशीर लागला, पण काय हरकत नाही, पण झालं, काही प्रॉब्लेम नाही. मग असंच तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं आणि म्हणून माझ्याबरोबर तुम्ही केलं तर जास्त बेटर आहे असं मला म्हणायचं आहे. अजून काही प्रश्न विचारायचा आहे कोणाला? सर, मेडिटेशन कधीपासून चालू होणार आहे? मॅडम, मेडिटेशन तेच सांगतोय मी, आता परत स्क्रिप्ट रिवाईज नाही करत. दर गुरुवारी संध्याकाळी मगाशी जे बोलत होते ते येत होतं ना, ऐकू तुम्हाला? हॅलो? नाही ऐकू होतं म्हणून. हां. तर आपण दर गुरुवारी तिथे आपण करतोय मेडिटेशन.
सॉरी आठवड्यातनं 2 ते 3 दिवस आपण मेडिटेशन करतोय तिकडे. तर त्यावेळेला तिथे लिंक येते 4:44 लिंक येते. तुम्ही फक्त अलाराम लावून ती लिंक चेक करायची आणि मी असेल तर यायचं आहे आणि मी नसेल तर नाही यायचं आहे. कारण तुम्ही देणार का त्याच वेळेला देणार का सकाळी? हां, लिंक मी त्याच वेळेला दे, कारण ऑलरेडी आपण सगळं रिलेटेड कॉन्टेंट आपण ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर मग परत प्री नोटीस द्यायची काही गरज नाही आपल्याला, असं म्हणजे माझ्या मार्केटिंग टीमचं म्हणणं आहे. तर थोडं तुम्ही पण अलर्ट राहिलात तर आय विल बी डेफिनेटली रिकमेंडेड यू की ती 4:44 हो लिंक येते आणि दोन्ही ग्रुपमध्ये टाकतो मी. इथे पण या ग्रुपमध्ये पण टाकतो मी ती लिंक आणि त्या ग्रुपमध्ये पण टाकतो. जर कोणाला यायचं इंटरेस्टेड असेल तर येऊ शकता. पण आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस होतं सध्या, कारण माझं एक तर शेड्यूल पण खूप हेक्टिक आहे. आउट ऑफ स्टेशनची कामं चालू आहेत, पुणा, महाबळेश्वर, लोणावळा इकडे तिकडे. 3 दिवस झाले का या आठवड्यात? नाही, या आठवड्यामध्ये 1 दिवस झालं आपलं, 3 दिवस नाही झाले. असं आहे. तुम्ही त्या दिवशी पुण्याला होतात ना? हो, 3 दिवस बाहेर होतो, त्यामुळे ते शक्य नव्हतं. कारण प्रवास असतो, मग रात्री खूप उशीर होतो, बाहेर फिरावं लागतं, मग ते खूप हेक्टिक होऊन जातं. पण नॅचरली जाग येणं पण फार महत्त्वाचं आहे आणि मला नॅचरली जाग येते विदाऊट अलाराम, असं आहे. तर आय बिलीव्ह फ्रॉम दॅट नॅचरली कन्सेप्ट आहे ना, असं. 4:15 जाग येते. हां जर उद्यापासून हो तरी पण अलाराम लावा आणि मग आपलं टायमिंग 5-10 मिनटं आधी असं एक अलाराम लावा. मग माझी लिंक आली तर तुम्ही कंटिन्यू करा, असं ते आहे साधारणपणे. किंवा मी प्रयत्न करतो रात्री कन्फर्मेशन देण्याचा, असा मी प्रयत्न करतो, माझ्या टीमशी बोलतो आणि सांगतो की अशी रिक्वायरमेंट आहे, आपण करू शकतो. तर आपण मग काय होईल, आपलं अलर्ट राहू आपण की उद्या सकाळी आपण कन्फर्म भेटणार आहोत, असं आहे ना. तर ग्रुपमध्ये मी 1 दिवस आधी देण्याचा प्रयत्न करतो, असं. थँक्यू. ओके, श्री स्वामी समर्थ. बोला, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? सर, वास्तूबद्दल विचारू शकतो? हो, प्लीज बोला मॅडम. सर, माझ्या वास्तूमध्ये ना मी 7 वर्ष झाले घेऊन. हां. तर माझा पश्चिम दिशेला एंट्रन्स आहे. हो. आणि त्या बाजूने ना समोर नाला आहे. हां. आणि त्याच्या बाजूला शेती आहे. ओके. पण जसं आम्ही या वास्तूत आलोय ना, हां. तसं आम्ही काय म्हणतो ना, कन्फ्युजन मध्ये, कर्ज याच्यात गेलेलो आहे. ओके. नाव काय मॅडम तुमचं? शीतल फड. ओके. कुठून बोलताय मॅडम? आमच्या दोघांमध्ये इथे आल्यापासून नाशिक. आणि घरामध्ये आम्ही म्हणजे मी, माझे मिस्टर आणि 2 मुली आहेत. ओके. म्हणजे सतत असे प्रत्येकाचे मतभेद, असे कोणाचं कोणाशी पटत नाही असं. ओके. काय होतं, 2-3 गोष्टी सांगतो तुम्हाला मी. एक तर वेस्ट डिरेक्शन ही थोडी वेगळ्या पद्धतीने काम करते, निगेटिव्हली काम करते असं नाही म्हणणार मी, पण थोडं वेगळ्या पद्धतीने काम करते. सेकंड थिंग, तुमच्या समोर जो नाला आहे, म्हणजे तुमच्या वास्तूच्या दरवाजाच्या समोर जो नाला आहे तो तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट देतो. तर तुम्ही काय करा, तिकडे तुम्ही एक 4 रॉडची एक विंडचाईम मिळते, ती त्या दरवाजामध्ये लावायची. दरवाजा असेल तुमचा, दरवाजा बाहेर असेल, तुम्ही लावू शकत असाल तर तिथे लावायची. 4 रॉडची लावा किंवा 5 रॉडची लावा. 5 रॉडची खूप युनिव्हर्सल आहे, ती तुम्हाला मिळून जाईल तिकडे, कुठेही मिळून जाईल. आणि ती तुम्ही लावा आणि मग तुम्हाला तिथे लावल्यानंतर काय फरक पडतो तुम्ही बघा. बाहेरच्या जो प्रादुर्भाव होतोय नकारात्मक ऊर्जेचा, त्याला कुठेतरी कंट्रोलिंग करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आमच्या शास्त्रामध्ये. मग आता पश्चिम दिशा ही तुम्ही सांगताय म्हणून, बाकी असं ॲज अन वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून तुम्ही सांगता ती पश्चिम दिशा मी गृहीत धरणं हे चुकीचं आहे. कारण आमचं दिशा बघण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या 3 पद्धती आहेत वेगवेगळ्या. तर त्या पद्धतीने ते परफेक्ट डिरेक्शन आम्ही मॅच करतो. पण काय हरकत नाही, तुमचं नॉर्थ वेस्ट जरी म्हटलं तुम्ही, तर वेस्टचं पर्पज साऊथ वेस्ट होईल किंवा नॉर्थ वेस्ट होईल, आयदर दॅट्स दिस ऑर दॅट्स. तर त्याच्या वास्तुतज्ञ येऊन गेलेले. हो, काय म्हटले मग ते? बरोबर. मग तुम्ही 5 रॉडची विंडचाईम तिथे लावा. नैऋत्याचे रेमेडीज वेगळ्या आहेत त्या, पण त्या रेमेडीज अशा म्हणजे आपण पेशंटला बघितलं नाही आणि डायरेक्ट औषधं दिली तर चालतं का? नाही चालत ना. तर वास्तूचं पण तसंच आहे. तर मग येईल कधी, मी नाशिकला असतो, दर 8 दिवसातनं 12 दिवसातनं नाशिकला असतो. मी 2 कामं घेतलीत नाशिकला. एक काम माझं गंगापूर रोडला आहे आणि एक काम माझं नाशिक रोडला आहे, असं. तर ते चालू असतं माझं. मी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये पण 3 दिवस नाशिकला होतो. मला वाटतं 3, 4, 5 तारखेला होतो नाशिकला, असं. आणि त्याच्यामध्ये ना प्रॉब्लेम काय होतो, माझी मुलगी, मोठी मुलगी जी 10वीला आहे आणि मिस्टर, या दोघांना प्रॉब्लेम काय, हे खूप म्हणजे खूप झोपतात. त्यांना झोप खूप आहे. ओके. नाही, काय होतं, असे फीडबॅक येऊ शकतात तुम्हाला, मी त्याबद्दल नाही म्हणत नाही. पण आता त्याच्यात कसं असतं, तुम्ही जेव्हा वेस्टला डिरेक्शनला जर तुम्ही म्हणता की मेन डोअर आहे, तर इकडे तुमचं मग
नॉर्थ ईस्टला टॉयलेट बाथरूम येतं किंवा किचन येतं, मग अशा वेळेला फायनान्शियल लॉस खूप जास्ती होतात किंवा आरोग्याचं प्रमाण त्रासदायक खूप जास्ती होतं. म्हणजे ते बट ऑब्वियस आहे, वेस्ट डिरेक्शनला तुमचं आलं तर ते समोरच्या प्रिमायसेसमध्ये या सगळ्या गोष्टी जातात किंवा बेड जातो. पण नॉर्थ ईस्टला बेड पण पूर्ण ब्लॉक करून टाकतो आपण नॉर्थ ईस्ट, असं पण होतं. तर ह्यामध्ये आमचं 27 दिशा हे 27 डिग्री असतात. त्या डिग्रींमध्ये कुठली डिग्रीमध्ये कुठली प्रत्येक वास्तूची एक नस असते, कुठली नस ओपन ठेवायची, कुठली नस ब्लॉक करायची, एवढा आमचा स्पेसिफिक स्टडी आहे त्याच्यामध्ये. मग कुठली नस ब्लॉक केली तर चांगलं होतं आणि कुठली नस ओपन केली तर चांगलं होतं आणि वाईट होत नाही. मग हे एवढं डिटेलिंग त्याच्यामध्ये आपण प्रॉपर करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मग ते आमचे रिझल्ट असे मिळतात. बोला बोला. हां, ठीक आहे. तुम्हाला मी उपाय सांगितला आहे ह्याच्यामध्ये, आहे ना. तुमच्या वास्तूचा आतमध्ये रंग कुठला दिलाय मला सांगा फक्त. हॉलला आहे ना ग्रीन आहे, पॅरेट ग्रीन, आणि बाकी सगळं व्हाईट आहे. ओके. आणि बेडरूम मध्ये, एका बेडरूम मध्ये पर्पल आहे. बेडरूम मध्ये पर्पल, वन वॉलला म्हणतो ना आपण. बरोबर बरोबर. हो, मग ज्या बेडरूममध्ये पर्पल आहे तिथे आरामाची व्यवस्था आहे तुमची, म्हणजे, आणि तिथेच ती मुलगी आणि जे मिस्टर आहेत तुमचे त्यांना झोप आवडत नाही. पण झोप आवरत नाही त्यांना, तर तो लव्हेंडर कलरचा प्रिमायसेस आहे थोडक्यात, म्हणजे. ओके. हो हो हो. मग त्या लव्हेंडर कलरच्या प्रिमायसेसला ऑरेंज कलरमध्ये कन्वर्ट करा. दॅट्स इट. ऑरेंज का? हां, पण ती कुठल्या दिशेची आहे रूम ते जरा मला सांगा. मग उत्तरला ऑरेंज चालणार नाही, मग पॅरेट ग्रीन करा. पॅरेट ग्रीन. हां, है ना. पॅरेट ग्रीन. ब्राईट हॉल मध्ये ग्रीन आहे पूर्वेला. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. ते ठीक आहे. बरोबर आहे. ते आता कसं आहे तुमच्या, मी मगाशी म्हटलं ना की टॉयलेट बाथरूम आणि किचन हे स्पेसिफिक कुठल्या डिरेक्शनला येतात, त्यामध्ये तुमचं नॉर्थ ईस्टला किंवा असे जात असतील तर मात्र ते त्रासदायक हेल्थच्या बाबतीत आणि फिनान्सच्या बाबतीत अतिशय त्रासदायक ठरू शकतं. तर तो एक विषय तिथे येतो. पण ठीक आहे, एक सम काइंड ऑफ कलर थेरी थोडी युजली असते. असं पण कुठला ना कुठला रंग देऊन आपण राहतच असतो आपल्या वास्तूमध्ये, तर ते काय हरकत नाही. तुम्ही नॉर्थ म्हणताय तर आपण तिथं पॅरोट ग्रीन कलर अप्लाय करा, मग तुमच्या मिस्टरांची आणि मुलीची झोप कमी होईल. बघा तुम्ही प्रयत्न करून, आहे की नाही. ठीक आहे, चालेल. आणि जो पण काही फीडबॅक असेल तर मला कळवा. आणि तुमचा डेट ऑफ बर्थ सांगा. 21/8/89. 21/7/8. 8. ओके. 1989 ना, म्हणजे मराठीमध्ये 79. नाही, 89. हां, ते मराठी आम्हाला मराठी सांगावं तुम्ही, काय आम्हाला इंग्लिशमध्ये येत नाही. 89. हां, आता इंग्लिशला मराठी बोलायची वेळ आली आपल्याला. ओके ओके, ठीक आहे. तुम्ही मला हे तुमच्या जे गोष्टी आहेत ना मला व्हॉट्सअपला पाठवा. तुमचे डेट ऑफ बर्थ आणि सरांचे डेट ऑफ बर्थ आणि दोन्ही मुलींचे डेट ऑफ बर्थ मला व्हॉट्सअपला पाठवा, आहे ना. आणि मी थोडं स्टडी करतो आणि मग त्याप्रमाणे पुढे तुम्हाला गाईड करतो. असं. ठीक आहे, चालेल. थँक्यू. ओके, वेलकम. हां, तर अशा पद्धतीचं इथे आस्क वास्तुकार गुरु यामध्ये वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव सोरदे मोटिवेशनल ट्रेनिंग प्रोग्राम, लोशू ग्रेड स्क्वेअर्स, आकाशिक रेकॉर्ड्स, ब्रह्ममुहूर्त, हे सगळ्या गोष्टी आपण गेल्या 23 वर्षापासून डेडिकेटली करतो आहे. आणि त्याचंच अवेअरनेस क्रिएट होण्यासाठी आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता इथे लाईव्ह सेशन घेत असतो. आणि तेच हे लाईव्ह सेशन आहे. आज खूप मोठ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित झालात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मी परत एकदा व्यक्त करतो. आणि ज्यांनी मार्गशीर्ष गुरुवार घरी करतायत त्यांनी सोमेरी यंत्र, श्रीयंत्र ठेवायचं विसरू नका आणि मला त्याची माहिती विचारायचं विसरू नका. आणि जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करत असाल तर सुमेरू यंत्र जर तुम्ही ठेवलं तर तुमचा खूप चांगले रिझल्ट्स त्याचे मिळत राहतात. आणि वर्षभर त्याचे विधी आपल्या घरामध्ये केलेत तर त्याचे रिझल्ट्स आपल्याला अतिशय चांगले मिळत राहतात. आत्तापर्यंत अनंत ठिकाणी आपण ते काम केलेलं आहे, त्यामुळे मी एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो. बोला सर, पुढच्या गुरुवारपासून ठेवलं तर चालेल? चालेल. हो, चालेल. हा गुरुवार शेवटच्या गुरुवारी ठेवलं तरी चालेल. कारण काय आहे, आता त्यांची तिथीच चालू आहे. तर तिथी जरी चालू असली तुमची, बघा आपण जर एखादी गोष्ट म्हणजे अध्यात्म असो का असो, एखादी गोष्ट आपण साफ मनाने केली तर काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये. पण गुरुवार हा आणि दुसरं कुठलं म्हणाला? श्रीयंत्र, सुमेरू श्रीयंत्र 3D मध्ये असतं ते. हां, त्याला कुंकुमार्चन करायचं. ते श्री सूक्त आणि पुरुष सूक्त 12 वेळा. पुरुष सूक्त.
हां 12 वेळा स्त्री सूक्त 12 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आणि त्याला कुंकुमार्चन करायचं आणि ते परत पुढच्या गुरुवारशिवाय हलवायचं नाही किंवा पुढची आयडियल तिथी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हलवायचं नाही. आणि कुठलीच तिथी जर मिळाली नाही तर दर पौर्णिमा फिक्स आहे आपली. असं आहे. पण मग ते ठेवायचं कुठे? मंदिरातच ठेवायचं आपल्या देवाऱ्यामध्ये. हां ती जी डिश असते त्या डिशमध्ये तांदूळ असतात, तांदूळावरती सुमेरू यंत्र असतं आणि सुमेरू यंत्राला कुंकुमार्चन केलेलं असतं आपण तिथीप्रमाणे. काढल्यानंतर गुरुवारी समजा झालं नंतर आपण ते बाकीचं हलवतो तेव्हा ते उचलून ठेवायचं. तेव्हा ते देवाऱ्यात उचलून ठेवायचं. त्याच्यासाठीच तर खाली डिश ठेवली आहे ना आपण की जेणेकरून ते आपण उचलून परत ठेवू शकतो तिकडे. बरोबर. असं आहे ते. अशा पद्धतीने ते करायचं. येस बोला मॅडम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार गुरुजी. नमस्कार बोला. हा ते यंत्र कुठं भेटेल गुरुजी? तुमच्याकडे आहे का? ते यंत्र आपल्याकडे आहेत. ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी व्हॉट्सअपला सांगा. माझ्याकडे कॅटलॉगमध्ये सगळी माहिती दिलेली आहे व्हॉट्सअपच्या. तर तेही तिथेही तुम्हाला बघायला मिळेल. आयदर मला फोटो वगैरे पाठवा म्हणजे सगळे माझ्याकडे मला कॅटलॉग्स आहे ते मी तुम्हाला पाठवतो. पण आपल्याकडनं जर घेतलं तर ते विधिवत बनवलंय, विधिवत केल्यात सगळ्या गोष्टी, तर त्याचे जास्त परिणामकारक ते असू शकतं. किंबहुना आहे पाठवतो काहीच हरकत नाही है ना. मला फक्त व्हॉट्सअपला पिंग करून ठेवा म्हणजे लक्षात राहील माझ्या की तुम्हाला पण पाठवायचं का है ना. ज्यांना श्रीयंत्र हवं असेल शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं आणि आध्यात्मिक विधी केलेलं श्रीयंत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला पिंग करा आणि आपली आर्थिक उन्नती, आपली आर्थिक साक्षरता आणि आपला फायनान्शियल डेव्हलपमेंट, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह व्हाईब्स आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार त्याच्या माध्यमातून आपण करू शकतो. आत्तापर्यंत हजारो ठिकाणी आपण तो अप्लाय केलेला आहे आणि तुम्हालाही त्याचं बेनिफिट नक्की होईल है ना. श्री स्वामी समर्थ. बोला. धन्यवाद. वेलकम. अजून कोणाला इथे काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता, अन्यथा आपण आपल्या पुढच्या चर्चेला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. बोला. कोणीतरी हँडरेज केला आहे, प्लीज जरा सांगाल तर बरं होईल. हॅलो बोला. कोणीतरी हँडरेज दाखवतंय इकडे, कोणाचा तरी हँडरेज दाखवतंय इकडे चॅटबॉक्समध्ये. बोला. हां ठीक आहे. ओके चला तर हरकत नाही. आता अशा पद्धतीने गोष्ट इथे चालू आहेत आपल्या वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कल रीडिंग, श्री शिव सर्वोदय आणि लोशो ग्रिड स्क्वेअर, जिओमानसी, ब्रह्ममुहूर्त आणि आकाशिक रेकॉर्ड्स यामध्ये आपण काम करतो. तर ह्यामध्ये आता मला पुढचा विषय असा म्हणायचा आहे याच्यामध्ये की बरेच वेळेला आपल्याला कुंडलीमधले किंवा कुंडलीचे वेगवेगळ्या गोष्टी जिथे असतात वेगवेगळ्या पद्धतीने लोक मार्गदर्शन करतात, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण अंतर्दशा महादशा प्रॉपरली रचनात्मक त्याची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने चेक केली पाहिजे, परत नक्षत्र स्वामी कशा पद्धतीने चेक केले पाहिजे. बरेच वेळेला असं होतं कुंडलीमध्ये प्रॉपर ग्रह आपले असतात पण तरीसुद्धा आपल्याला तसे रिझल्ट्स मिळत नाही. मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, अरे ज्योतिषशास्त्र फेक आहे. ज्योतिषशास्त्र फेक नाही आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणारा माणूस तुम्ही चेक करा. कारण नक्षत्र स्वामी जर तुमचा प्रॉपर असेल तर तुम्हाला त्याचे रिझल्ट तो त्या ठिकाणाचे तो देणार. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा नक्षत्र स्वामी, तुमचा मूळ ग्रह जो आहे तो सप्तम स्थानात आहे आणि त्याचा नक्षत्र स्वामी तुमचा जर अष्टम स्थानात असेल तर तो नकारात्मक रिझल्ट देणार. मग आपण काय म्हणणार, अरे सप्तम स्थानात शुक्र आहे माझ्या, मग तो खूप छान व्हायला पाहिजे. अरे पण छान होत नाही आहे, कारण त्याचा जो नक्षत्र स्वामी तो शनी आहे आणि तो शनी गेला आहे तुमचा तिकडे अष्टम स्थानामध्ये. मग त्यावेळेला तुम्हाला अष्टम स्थानाचे रिझल्ट मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय होतं की राहतो आपण आपल्या घरी आणि रिझल्ट देतो आपण मित्राच्या घरी आहे ना. मग मित्राच्या घरी रिझल्ट देतो म्हणजे काय, मित्र आपल्याला सांगतो, मग मित्र नकारात्मक सांगत असेल तर नकारात्मक वागतो आपण, असं होतं ते. मग त्यावेळेला ते नकारात्मक वागणं आपल्याला लक्षात येत नाही. बघणाऱ्यांना असं वाटतं की राहतो आपल्या ह्या घरी आणि रिझल्ट तो तिकडेच देतो आहे, असं का होतं आहे. मग अशा वेळेला नक्षत्र स्वामी फार महत्त्वाचा असतो. अंतर्दशा महादशा विदशा सूक्ष्मदशा आणि प्रत्यंतर दशा ह्या सगळ्या आपण अतिशय सचोटीने आणि खूप स्पेसिफिक असं त्याचा स्टडी करतो, त्याप्रमाणे तुम्हाला प्रेडिक्शन्स देतो. आता बरेच काही केसेसवरती मी मध्ये काम करत होतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्या गोष्टींचं ॲनालिसिस केलं आणि त्याप्रमाणे त्याचे आम्ही रिझल्ट्स तिथे देण्याचा प्रयत्न केला. तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बरेच वेळेला लग्न कुंडली बघणे, लग्न कुंडली बरं
गुणमेलनमध्ये पण बरेच वेळेला वेगवेगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात. जसं की गुणमेलन बरेच ठिकाणी काय होतं, पत्रिका जुळते का, जुळते का एवढं बघतात आणि पत्रिका जुळली की झालं, पत्रिका जुळली, तुमचे 18% हे 18 पॉईंट्स किंवा 22 पॉईंट्स मिळाले, चला लग्न करायला मोकळे. पण तुमचे बर्थ चार्ट मॅच झाले का? कारण तुमचं बर्थ चार्ट एकमेकांची फिनान्शियल डेव्हलपमेंट, बर्थ चार्ट एकमेकांची रिलेशनशिप, बर्थ चार्ट तुमच्या फॅमिलीचे एकमेकांशी ट्युनिंग, या सगळ्या गोष्टी तुमच्या बर्थ चार्टमध्ये असतात, त्या तुमच्या गुणमेलनमध्ये नसतात. बरेच ठिकाणी ही गफलत होते, बरेच ठिकाणी वेगळ्या पद्धतीने काम होतं. पण आपल्या इकडे तसं काम होत नाही. आपण थोडेसे चार्जेस घेतो त्याच्यासाठी, पण अतिशय चांगलं आणि अतिशय स्पेसिफिक काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगतो. आणि होणार असेल तर हो सांगतो, नसेल होणार तर नाही सांगतो. नाही सांगितल्यानंतर जर कोणा राग आला, तो परत आला नाही, तो त्याचा प्रश्न. पण आम्ही मात्र आमचं काम प्रामाणिकपणे करतो. मला एवढं सांगायचं आहे. तर ही गोष्ट तिथे आपल्याला बघायला मिळते. बरं, आता ज्यांच्याकडे परत पुढे जाऊन प्रॉब्लेम काय होतो, आमची डेट ऑफ बर्थच प्रॉपर नाही, आमचं नंबरोलॉजीच प्रॉपर नाही, आम्हाला जन्म ठिकाण माहीत नाही किंवा आम्हाला जन्माची वेळ नक्की माहीत नाही. मग आई म्हटली होती 2ला जन्म झाला आणि आजी म्हटली होती 3ला जन्म झाला, मग नक्की झाला कधी? ह्या सगळ्याचं उत्तर आपल्याला टॅरोट कार्ड रिडिंगमध्ये मिळतं. मग टॅरोट कार्ड रिडिंग काय आहे, तर टॅरोट कार्ड रिडिंग आपल्याला स्पेसिफिक आस्किंग क्वेश्चन हा एक स्प्रेड असतो आणि करंट सिच्युएशन चेकिंग हा एक स्प्रेड असतो. या 2 स्प्रेड्समध्ये आपण तुमचं सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायब्रेशन्स घेऊन त्यामध्ये त्या केले जातात. मग आता प्रॉपर व्हायब्रेशन्स म्हणजे काय, तर चक्रांचे व्हायब्रेशन्स आम्ही ॲस्ट्रॅक्ट करतो. ह्याला खूप मोठी साधना लागते. हे काय असं म्हणजे पत्ते खेळल्यासारखं ते कार्ड नाही. आता बऱ्याच ठिकाणी ते पत्ते खेळल्यासारखं करतात किंवा लाईव्हमध्ये पण तुम्ही बघत असाल किंवा आजकाल सोशल मीडियामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही ते बघत असाल. पण ॲक्च्युली एका टॅरोट कार्ड रिडिंगसाठी इथेंटिक वेळ जी आहे ती कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागते कमीत कमी, आणि जास्तीत जास्त अर्धा किंवा पाऊण तास असू शकते. एवढं काम आहे त्याच्यामध्ये, एवढं एक्सप्लेनेशन आम्ही देतो त्याच्यामध्ये. मग ज्यांच्याकडे डेट नाही, प्रॉपर जन्म ठिकाण नाही, जन्म वेळ नाही, त्यांच्यासाठी त्या लोकांनी ज्योतिषाला प्रश्न विचारायचे नाही का? डेफिनेटली विचारायचे. मग त्याचा बेस काय? मग बेस त्याचं तुमचे चक्रा बॅलेन्सिंग. मग चक्रा बॅलेन्सिंगच्या एनर्जी आम्ही ॲस्ट्रॅक्ट करतो आणि ते कार्डमध्ये इन्सर्ट करतो आणि त्याप्रमाणे त्यातले तुम्हाला 7 कार्ड काढायला लावतो आणि ते 7 कार्ड काढल्यानंतर तुम्हाला त्या कार्डांप्रमाणे तुमचं डेस्टिनी तिथे बघायला मिळतं. तुमचं होणार की नाही होणार, काय होणार, पुढे जायचं की नाही जायचं, आत्ताची सिच्युएशन काय, नोकरी करू की जॉब करू, शेअर मार्केटमध्ये बिझनेस करू का, फायदा होईल का, अशा अनंत प्रश्नांची उत्तर आपल्याला टॅरोट कार्ड रिडिंगमध्ये बघायला मिळतात. गेलेली व्यक्ती कुठल्या जन्मामध्ये पुढे जन्माला आली ह्याचं सुद्धा उत्तर आपल्याला टॅरोट कार्ड रिडिंगमध्ये बघायला मिळतं. आम्ही असे अनंत वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि एवढ्या वर्षामध्ये त्याच्यावरती, आणि खूप चांगले रिझल्ट्स आपल्याला त्याच्यापासून त्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. तर असं हे झालं टॅरोट कार्ड रिडिंग. मग त्याच्यानंतर मग लोकांना रिझल्ट मिळतो कसा, मग आम्ही आध्यात्मिक मार्ग सुचवतो. मग आध्यात्मिक मार्ग सुचवल्यानंतर त्यांना जे पण काही एनर्जी रेज होतात, जे पण काही गोष्टी त्यांच्याबरोबर घडतात, जे पण काही पॉझिटिव्ह किंवा ज्या पण काही गोष्टी त्यांच्याबरोबर आत्मसात होतात, मग त्यानंतर ते आम्हाला परत रिकनेक्ट करतात आणि मग ते रिकनेक्ट केल्यानंतर मग वी शुड बी गो फॉर कमर्शियल लेवल. म्हणजे एवढं डेडिकेटली काम आहे आपलं. आणि ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपले जे लोक आहेत, ज्या लोकांनी आपला रिझल्ट घेतलेला आहे त्या लोकांना पुढचा अजून चांगला रिझल्ट कसा मिळेल, त्याच्या पुढचा अजून चांगला रिझल्ट कसा मिळेल, त्याच्या पुढचा अजून चांगला रिझल्ट कसा मिळेल, याच्यावरती आमचं अखंड काम चालू असतं. आणि आमच्याकडे असे काही कमर्शियल क्लायंट आहेत जे आम्हाला स्पेसिफिक प्रत्येक वेळेला काही गोष्टी विचारत असतात की सर मी हे कॉन्ट्रॅक्ट घेऊ का, सर मी आता ह्या जागेमध्ये इन्व्हेस्ट करू का, सर मी आता ह्या गोष्टी करू का. हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपर गाईड करतो त्याप्रमाणे त्यांचं. आणि असे रिलेशनशिप आमचे क्लायंटची 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्षापासूनची आजही तशीच आहे. म्हणजे हे कमवायला वेळ लागतो. पैसे कमवायला वेळ लागत नाही, माणसं कमवायला वेळ लागतात. आणि आम्ही पैसे आम्ही कमी कमवले जीवनामध्ये पण माणसं मात्र चांगली कमवली. एवढं मात्र मी तुम्हाला छाती ठोकून सांगू शकतो की 2 पैसे कमीमध्ये काम करणार मी, पण माणसं मात्र चांगली जोडून ठेवलेली आहेत. ज्यांना आपल्या गोष्टी पटल्या त्यांच्याबरोबर आपण आजही आहोत. ज्यांना नाही पटलं मग श्री स्वामी समर्थ आहेतच, तो काही विषय नाही आहे, ते होतच राहतात. काही गोष्टी पुढे, काही गोष्टी मागे, काही लोक पुढे, काही लोक मागे, हे होतच असतं. त्यामुळे सगळे सारखे चालले असते, त्यामुळे देवाने जग चालवायचं कसं हा मोठा प्रश्न पडला असता.
मग हे सगळे रचना सृष्टीकर्त्याची सगळी ही मांडणी आहे आणि त्या मांडणीमधला आपण एक छोटासा भाग आहोत आणि तो भाग आहोत हे आपण कबूल करायला पाहिजे आणि मग त्याप्रमाणे त्याची चाल होत असते पुढे. मग एवढं प्रॅक्टिकल आणि एवढं स्टॅटिस्टिक जर आपण लाईफ जगलो तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, असं आहे ते. पण आपण काय करतो, कुठल्या पण गोष्टीचा अतिरेक करतो, कुठल्या पण गोष्टीला जास्त इन्व्हॉल्वमेंट आपली असते, कुठल्या पण गोष्टीला आपण जास्त एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतो, तिथे आपली गफलत होते. मग आपण काम करायचं नाही का, तर डेफिनेटली करायचं, पण कसं असतं तिथे आपल्याला त्या लेवलला व्हायब्रेशन्स तसे मिळतात, त्याप्रमाणे ते करायचं, असं आहे. म्हणून मी अध्यात्म मेडिटेशन हे वारंवार म्हणतो, कारण याचं तेच आहे की त्याच्यामधला जो काळ आहे ना, त्याचा मधला काळ आपल्याला अतिशय सुखकर जायला पाहिजे, अतिशय व्यवस्थित जायला पाहिजे, अतिशय सिस्टमॅटिक जायला पाहिजे. मग ह्या गोष्टी जे लोक करतात त्यांच्या बाबतीत ते घडतं, जे लोक करत नाहीत त्यांच्या बाबतीत कसं आहे, चमत्कार आहे तर नमस्कार आहे, चमत्कार नाही नमस्कार नाही, संपला विषय. हे आम्हालाही कळतं, पण त्या पद्धतीने ते काम आपल्या इकडे व्हायला पाहिजे, मला हे म्हणायचं. मग आता बरेच ठिकाणी काय होतं, हे आता मी बघतो इथे सगळं ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत, इथे वेगवेगळ्या प्रकारचे कामं इथे केले जातात. पण मला एकच म्हणायचं आहे, मला तुम्हाला माझ्यावरती अवलंबून ठेवायचं नाही आहे. मला तुम्हाला तुमची एनर्जी स्वतः प्राप्त तुम्हाला झाली पाहिजे आणि त्यासाठी माझी ही सगळी धडपड, ही सगळी कळकळ आहे. आणि तुम्हाला जी एनर्जी तुम्हाला प्राप्त होईल त्या एनर्जीचा तुम्हाला तसा रिझल्ट मिळाला पाहिजे. म्हणजे काय होईल, तू एकदा वेन एव्हर यू इनलाइटेड इन सेल्फ देन यू शुड बी गो फॉर नेक्स्ट लेवल. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एक तुमची प्रक्रिया तुम्हाला कळली, तुम्हाला मी कोण कळलं, माझं बाबतीतच अशा सगळ्या गोष्टी, अशा सगळ्या घटना का घडल्या हे जर तुम्हाला कळलं, मी या सगळ्यामध्ये मीच कसा भरडलो गेलो हे जर तुम्हाला कळलं, तर तुम्हाला जीवनावरती कुठली कंप्लेंटच राहणार नाही. आणि ज्या वेळेला तुमची जीवन कंप्लेंट राहत नाही, तुमची जीवन कंप्लिशमेंटमध्ये येते किंवा परिपूर्णतेमध्ये येते, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने घडायला सुरुवात होते. त्यावेळेला खऱ्या अर्थाने निसर्ग तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करतो. आणि तो निसर्ग आम्ही काय करतो, वास्तुशास्त्र काय करतं, तर व्यक्तीला गॅलेक्सीला कनेक्ट करतं, तुमच्या वास्तूला गॅलेक्सीला कनेक्ट करतं आणि तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे, कुंडलीप्रमाणे, म्हणजे गॅलेक्सी, व्यक्ती आणि वास्तू या तिघांना जेव्हा आम्ही रिकनेक्ट करतो त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट मिळतो. आणि एवढंच डेडिकेटली कोणी काम करत असेल ना, तर मला डेफिनेटली त्या व्यक्तीला भेटायला आवडेल, आहे ना, कारण माझे पण भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, मला पण सॉल्व्ह करायचे आहेत, आहे ना. तर या सगळ्या गोष्टी आपण इथे अशा पद्धतीने करतो. मग कसं, तुमची जी वास्तू आहे ती गॅलेक्सीला कनेक्ट करतो, नुसतं दिशा करत नाही. तुमची जी एनर्जी आहे तिला गॅलेक्सीला कनेक्ट करतो, नुसतंच म्हणजे अशा काही गोष्टी तिथे सांगत बसत नाही आम्ही. आणि या दोन्ही गोष्टी गॅलेक्सीला कनेक्ट करतो, म्हणजे 3 गोष्टी एकामेकांना रिकनेक्ट होतात. आणि ज्या वेळेला ह्या 3 गोष्टी एकामेकांना रिकनेक्ट होतात त्यावेळेला वास्तुकारचा रिझल्ट अप्रतिमरित्या तुम्हाला मिळतो. आणि हे काम जर कोणी करत असेल तर मला डेफिनेटली सांगा, त्या व्यक्तीला मला भेटायला आवडेल, है ना. कारण एक मास्टर लेवलचं काम आहे. आम्ही आमच्या गुरूंकडे राहून, आम्ही आमच्या गुरूंबरोबर राहून या सगळ्या गोष्टी प्रॉपर शिकल्या आहेत, त्या पद्धतीने त्याला अप्लाय केल्या आहेत. अनेक वेळा आलेल्या आहे, ट्रायल आणि एरर करत आज आम्हाला म्हणजे ह्या गेल्या 16-17 वर्षांनंतर मग ह्याची सगळी प्रचिती आम्हाला यायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर आज 23 वर्ष झाले या इंडस्ट्रीमध्ये मला. आणि तेव्हा कुठे ह्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला शिताफीने आणि सिस्टमॅटिकली करायला जमत आहेत. तर मला ह्याच्यामध्ये ही गोष्ट म्हणायची होती. आता दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की गॅलेक्सी जेव्हा आपण कनेक्ट करतो तेव्हा आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठावं लागतं. आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर आपल्याला मेडिटेशन करावं लागतं की जेणेकरून तुम्हाला तुमच्या गोष्टी तिथे प्राप्त व्हायला पाहिजे. तुमच्या गोष्टी गॅलेक्सीमध्ये कुठेतरी ठेवलेल्या आहेत, ऑलरेडी आहेत, तेव्हा रिस्टोर झालेल्या आहेत. मग आत्ता जर तुम्ही राग केला, आत्ता जो तुम्ही लोभ केला, आत्ता जो तुम्ही जे पण काही एक्सप्रेशन्स केले, आत्ता पण तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या, ह्याचं सगळं रिस्टोरिंग तुमचं गॅलेक्सीमध्ये होत असतं. आणि ते गॅलेक्सीमध्ये ते जे रिस्टोरिंग झालं आहे ते तुम्हाला परत पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त होणार. म्हणजे अशा सगळ्या या गोष्टी इथे अतिशय डीपली, अतिशय वेगळ्या पद्धतीने असतात. मग हे मागचं तुम्हाला शोधायचं आहे. तुम्हाला मागचं ज्यावेळेला लाईट होईल त्यावेळेला तुम्ही इनलाईट होणार, असा त्याचा अर्थ आहे. यामध्ये जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर डेफिनेटली विचारू शकता. श्री स्वामी समर्थ. बोला. आता खूपच थोड्या वेळासाठी आपण आहोत इकडे. जर कोणाला बोलायचं असेल तर डेफिनेटली बोलू शकतात, कारण घड्याळामध्ये ऑलरेडी 6:56 झालेली आहेत. श्री स्वामी समर्थ. बोला. ओके.
तर मला ज्या ज्या गोष्टींची माहिती तुम्हाला, हां बोला बोला बोला, हॅलो, आवाज येत नाही आहे तुमचा. ओके ठीक आहे, कोणातरी बोलायचं पण काय आवाजचा जरा प्रॉब्लेम येतो आहे. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. मॅसेज वाचता येत नाही आहे, खूप लोक इथे आलेत, त्यामुळे मॅसेजचं थोडं घोळ होतं आहे. डायरेक्ट तुम्ही बोललात तर बेटर आहे असं मला वाटतं. चला, काय हरकत नाही. तर अशा पद्धतीने अतिशय डेडिकेटली आणि अतिशय सिस्टमॅटिक अतिशय नियमबद्ध पद्धतीने आपण इथे वास्तुशास्त्र करतोय आणि या सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा स्प्रेड होतील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा जातील, कसा त्यांचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल, आणि या सगळ्या गोष्टी आपण त्या खूप डेडिकेटली इथे करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी खूप मोठ्या संख्येने आज इथे हजेरी लावली, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, हात जोडतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो. तुम्ही सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हटलात तर आवडेल मला. आणि जर कोणाला आजच्या सेशनमध्ये जसं मी सुमेरू यंत्राची माहिती दिली, तर सुमेरू यंत्र म्हणजे 3D सुमेरू यंत्र, श्रीयंत्र, हे जर कोणाला हवं असेल तर मला व्हॉट्सअपमध्ये नक्की पिंग करा. मी त्याची इत्थंभूत पुढची माहिती तुम्हाला देईल. यस, बोला बोला श्याम साहेब बोला, काय म्हणताय? नुसतं हँडरेज करून नाही होणार, त्याला तुम्हाला माईक, तुमच्या बाजूने माईकचं बटन चालू करा आणि बोलायला सुरुवात करा. हॅलो, ओके. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण इथे करतोय आणि तुम्ही सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती आज इथे माझ्या लाईव्ह सेशनला तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतो. आणि जसं की आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, आपल्या सगळ्यांना श्रीयंत्र, श्री सुमेरू यंत्र हे जर आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं असेल विधीपूर्वक आणि सिस्टमॅटिक बनवलेले श्रीयंत्र, तर डेफिनेटली मला पिंग करा, मला व्हॉट्सअपला पिंग करा. मी त्याची इत्थंभूत पुढची माहिती डेफिनेटली तुम्हाला पाठवेल आमच्या टीमकडनं. आणि तुम्हाला काही लागलं, काही सवरलं तर मला डेफिनेटली सांगा. मला तुमचा गुरु समजू नका, मला तुमचा मित्र समजा. मी तुम्हाला फक्त एक मार्ग दाखवण्यासाठी आलेलो आहे. तुमच्याबरोबर मार्ग चालायला मला जमणार नाही, कारण माझा मार्ग वेगळा आहे. पण आय विल बी डेफिनेटली सजेस्टिव्ह, आय विल बी डेफिनेटली रिकमेंडेड यू गुड थिंग्स. आणि जर तुम्ही त्या अप्लाय केले तर जसं माझ्या गुरुनी माझ्या जीवनात परिवर्तन केलं, तसंच तुमच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं. एवढी ताकद माझ्या गुरुमध्ये आहे, माझ्यामध्ये नाही आहे, माझ्या गुरुमध्ये आहे. त्यांनी मला घडवलं, त्यांनी मला बनवलं, ती सगळी ताकद त्याची आहे. आणि मी इथे शून्य मात्र आहे. आणि तुम्हाला तरीसुद्धा त्याचे तुम्हाला सकारात्मक रिझल्ट्स इथे मिळतील. आणि हे जर तुम्ही आत्मसात केल्यात काही गोष्टी, तर तुम्हाला त्याच्या अतिशय आम्ही तुम्हाला निसर्गाला कनेक्ट करतो आहे. आम्हाला काही तुम्हाला तुम्ही आमचे फॉलोवर बनले म्हणजे काही असं काही विषय नाही याच्यामध्ये, है ना. खूप लॉयल ॲटिट्यूड इज अ व्हेरी गुड ॲटिट्यूड, इज अ व्हेरी लॉयल ॲटिट्यूड ठेवून आपल्याला एक जीवन जगायचं आहे ना. आणि ते जीवन आपल्याला आपले गुरुच देऊ शकतात. आणि ते गुरु आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर हे सगळ्या गोष्टी आपण इथे अतिशय सिस्टमॅटिकली करतो. तुम्हीसुद्धा जसं या गुरुवारी जसं आपण भेटलो तर संध्याकाळी 7 वाजता, तसंच आपण पुढच्या गुरुवारीसुद्धा इथे भेटणार आहोत. तर हे लाईव्ह सेशन आत्ता आपण इथे संपन्न झालं असं मी जाहीर करतो. पुढच्या गुरुवारी आपण भेटूया. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सगळ्यांनी या माझ्या लाईव्ह सेशनला खूप मोठ्या संख्येने हजेरी लावलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुनश्च आभार, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण भेटूया पुढच्या गुरुवारी याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.